फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू. स्वरसंवाद फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. रसिक श्रोते नमस्कार. आज आपल्या आकाशवाणी केंद्राचा वर्धापन दिन, स्थापना दिन. या स्थापना दिनाच्या निमित्तानं, वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपले सर्वच अधिकारी, कर्मचारी, आमचं सर्वच उद्घोषक, आपण सर्व मायबाप, रसिक श्रोते हो, आपणा सर्वांना या स्थापना दिनाच्या, वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. भैयालाल टेकाम, कार्यक्रम प्रमुख तथा केंद्र प्रमुख, आकाशवाणी अमरावती. आकाशवाणी अमरावती केंद्र या केंद्राचा वर्धापन दिन 8 जुलै 2015. या दिवशी आपल्या आकाशवाणी केंद्राची सुरुवात झाली. ती विविध भारती कार्यक्रम प्रसारण सेवेला सुरुवात झाली. सर्व जे रसिक मायबाप आहेत, श्रोते आहेत, या सर्वच श्रोत्यांना पसंतीस उतरलेला आपला हा आकाशवाणी अमरावती केंद्र. बहुजन हिताये बहुजन सुखाये या ब्रीद वाक्यानुसार आपलं आकाशवाणी केंद्र आपल्या सर्वच रसिक मायबाप श्रोत्यांना कार्यक्रमाच्या रूपानं भरभरून आपल्याला देत असते. मी कार्यक्रम प्रमुख 10 सप्टेंबर 2023 या दिवशी आकाशवाणी केंद्र अमरावती या ठिकाणी रुजू झालो. बहुजन हिताये बहुजन सुखाये या ब्रीद वाक्यानुसार आपलं आकाशवाणी केंद्र अमरावती आपल्या सर्वांसाठी, सर्वच घटकांसाठी, अगदी शेवटच्या घटकांपर्यंत आपलं आकाशवाणी अमरावती केंद्र आपल्या सर्वच श्रोत्यांसाठी ज्ञान, माहिती आणि मनोरंजन विविध कार्यक्रमाच्या रूपानं आपल्यासाठी भरभरून देत असते. आपल्या आकाशवाणी अमरावती केंद्रामध्ये चांगलं काही देता येईल, आपल्या श्रोत्यांसाठी वेगळं काही देता येईल, या दृष्टीनं कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं. सुरुवातीचं 2 तास स्थानिक कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर एप्रिल 2024 पासून 4 तासाच्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात करण्यात आली. आपल्या आकाशवाणी अमरावती केंद्राला 4 तासाचं प्रसारण मान्यता मिळाल्यानंतर विविध कार्यक्रमाचं नियोजन आकाशवाणी अमरावती केंद्रानं सुरू केलेलं आहे. त्यात मग 6:05 सुरू होणारं भक्तिसंगीत, त्यानंतर विचारपुष्प, 10 ते 12 या दरम्यान प्रसारित होणारं विविध कार्यक्रमाचं नियोजन केलं गेलं. त्यात मग नमस्कार अमरावती, बुधवारला नारी विश्व, गुरुवारला नवीन कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेत शिवार हा आपल्या शेतकरी बांधवांसाठी हा नवीन कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर आपल्या श्रोत्यांसाठी नवीन काही देता येईल का, चांगलं काही देता येईल का, ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाच्या स्वरूपात कार्यक्रम देता येईल का, या दृष्टिकोनातून लोकजागर आहे, युवावाणी आहे, स्वरसंवाद, आरोग्य संवाद अशा विविध प्रकारातील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आलेली आहे. आपल्या श्रोत्यांचं प्रेम, आपण दिलेली साथ, यामुळं विविध प्रकारातील कार्यक्रमाची निर्मिती आपल्याला करता आली आहे. आणि यानंतरही आपल्या आकाशवाणी केंद्रामध्ये अजून काही करता येईल का, नवनवीन आपल्या श्रोत्यांसाठी देता येईल का, ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाच्या स्वरूपातून कार्यक्रमाचं नियोजन करण्याचा आमचा मानस आहे. खरं तर आपलं आकाशवाणी अमरावती केंद्र आपल्या श्रोत्यांसाठी एक चांगलं करण्यासाठी, फुल फ्लेज करण्यासाठी आमचं नियोजन सुरू आहे. आणि नक्कीच कार्यक्रमाचं नियोजनातून आपल्याला अगदी शेवटच्या घटकांपर्यंत आपल्या श्रोत्यांसाठी आपण देत आहोत. आपल्या अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्याचा सांस्कृतिक ठेवा आहे, सर्वच श्रोत्यांना देता यावं या दृष्टिकोनातून कार्यक्रमाचं नियोजन आकाशवाणी अमरावती करत आहेत. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आकाशवाणी अमरावती केंद्र विविध कार्यक्रमाच्या रूपानं आपल्याला ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाच्या स्वरूपात आपल्याला भरभरून देण्याचा प्रयत्न आपलं आकाशवाणी अमरावती नक्कीच करेल, यात आम्हाला विश्वास आहे. परत एकदा आकाशवाणी अमरावती केंद्राच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं, वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपणा सर्वांना परत एकदा शुभेच्छा. धन्यवाद. श्रोते हो, आजच्या वर्धापन दिन विशेष स्वर संवाद या कार्यक्रमात संवाद साधला आहे अवंती मोरे यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. नमस्कार श्रोते हो, आजच्या विशेष स्वरसंवाद या फोन इन कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. स्वर, शब्द आणि संस्कार यांची अखंड परंपरा जपत अनेक पिढ्यांच्या आयुष्याशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण करणाऱ्या आपल्या आकाशवाणी अमरावतीच्या वर्धापन दिनानिमित्त आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि अनेक शुभेच्छा. आकाशवाणी हे केवळ प्रसारणाचं माध्यम नाही, तर लाखो श्रोत्यांच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग आहे.
कुणासाठी सकाळची भक्ती, कुणासाठी शेतकऱ्यांचा विश्वासू मित्र, कुणासाठी संगीताचा खजिना, तर कुणासाठी संकटात धीर देणारा साथीदार. श्रोतेहो, आज आपण आकाशवाणी अमरावतीच्या 13 वर्षांच्या प्रवासामागील पडद्याआडचे चेहरे, त्यांचे अनुभव, संघर्ष, आठवणी आणि या संस्थेप्रती असलेली त्यांची निष्ठा जाणून घेणार आहोत वर्धापन दिन विशेष स्वरसंवाद या कार्यक्रमातून. आपण उत्सुक असाल, हो ना? चला तर मग आजच्या कार्यक्रमाला आता सुरुवात करूयात. आजच्या वर्धापन दिन विशेष स्वरसंवाद या कार्यक्रमात आमचे कोण अधिकारी जुळलेले आहेत? नमस्कार, मी प्रकाश आमले, आकाशवाणी केंद्र अमरावती, माजी सहाय्यक अभियंता, स्टेशन हेड. नमस्कार सर, आपलं खूप स्वागत आजच्या विशेष स्वरसंवाद या कार्यक्रमात. आकाशवाणी अमरावतीच्या विषयी आपल्या काय भावना आहेत सर? आकाशवाणी अमरावती ही माझ्यासाठी म्हणजे का मुलासारखी किंवा मुलीसारखी आहे. कारण का त्या आकाशवाणी केंद्राचा मी पहिला स्थापना अधिकारी, जागा घेण्यापासून ते टावर उभे करणे, सगळे इक्विपमेंट फिट करणे, केंद्र सुरू होईपर्यंत 8 जुलै 2013 आम्ही जे पहिलं प्रसारण केलं विविध भारतीचं, तर त्याचं कमिशनिंग होईपर्यंत मी तिथे स्थापना अधिकारी म्हणून आणि त्यानंतर माझं काम बघून शासनाने, केंद्र सरकारने मला त्याच स्टेशनला दूरदर्शन मधून आकाशवाणीमध्ये ट्रान्सफर देऊन स्टेशन हेड केलं आणि हे स्टेशन मी सुरू केलं, याचा मला खूप आनंद आहे. सर, आता आपण म्हणालात की आपलं अपत्यासारखं आपण आकाशवाणी अमरावतीला बघता अगदी, तर असं अमरावतीकरांच्या मनातली खूप भावना होती, खूप त्यांची आतुरता होती की आपल्या अमरावतीत आकाशवाणी जसं नागपूर केंद्र आहे, पुणे केंद्र आहे, तसं आकाशवाणी अमरावती केंद्र असावं आणि अशी उद्घोषणा आकाशवाणी अमरावती केंद्रातनं यावी की आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. तर संतजन कृपा झाली आणि इमारत फळाली, तशासारखं हे झालंय. आपण अगदी सुरुवातीपासून याचे साक्षीदार राहिले आहात. तर कुठली आव्हानं आपल्याला आलीत या सगळ्या प्रवासादरम्यान? अमरावती हा एक विभाग आहे महाराष्ट्रातला, पण चंद्रपूर, यवतमाळ, अकोला इथे केंद्र झालेत FM चे, पण अमरावतीला ते नव्हतं. तर आमची भेट तत्कालीन खासदार आनंदराव गुडे साहेबांसोबत झाली आणि त्यांनी हाच प्रश्न आम्हाला विचारला. आम्ही त्यांना म्हटलं की हे तुम्हीच करू शकता, हे केंद्राच्या अखत्यारीतलं आहे. आणि मग त्यांनी पार्लमेंट क्वेश्चन केला आणि तेव्हा FM चे फक्त रिले सेंटर होत होते भारतभर. तर अमरावतीला पहिलं जे मंजुरात मिळाली ती FM रिले सेंटरचीच मिळाली, फक्त ट्रान्समिशन इथून विविध भारतीचं होईल होतं. अच्छा. मग जुलै महिन्याच्या 8 तारखेला 2013 मध्ये आपलं प्रसारण सुरू झालं. तेव्हा खासदार आनंदराव अडसूळ साहेब होते. गुडे साहेबांनी आनंदराव अडसूळ साहेबांना स्वतः तिथे केंद्रावर आणलं. तिथे त्यांनी सगळं जे अपूर्ण काम होतं ते दाखवलं. त्यांचं त्यांनी पूर्ण दिल्ली, मुंबई फॉलोअप घेतला आणि नंतर हे केंद्र आपलं सुरू झालं. केंद्र सुरू करत असताना आपली जागा रिमोट मध्ये होती. पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन टाकण्यापासून 11 kV ची पॉवर सप्लाय लाईन टाकण्यापासून अशा बऱ्याच अडचणी होत्या. पण त्यामध्ये कोणीही आपला पक्षाचा भेदाभेद न दाखवता सर्वांनी मदत केली. तत्कालीन आमदार शेखावत साहेब होते, त्यांनी मदत केली. दिवसाच्या आमदार यशोमतीताई स्वतः येऊन बघून गेल्या आणि खासदार आनंदराव अडसूळ हे तर बिलकुल जातीनं लक्ष घालत होते आणि तिथे सगळ्या गोष्टीचा फॉलोअप घेऊन आपल्यावरच्या अधिकाऱ्यांशी वगैरे बोलून आढावा घेत होते आणि टेस्टिंग प्रसारण सुरू केलं. आणि त्या टेस्टिंग प्रसारणामध्ये आमचे मित्र आहेत, अशोकभाई जोशी पत्रकार आहे, त्यांचा ग्रुप आहे, ते जुन्या गाण्यांचा संग्रह करतात. त्यांनी आम्हाला टेस्ट ट्रान्समिशन साठी सिलेक्टेड जुन्या गाण्याचे कॅसेट्स बनवून दिल्या. मला रिपोर्ट मागवला की आपण लोकल प्रसारण करू शकतो काय, कारण लोकांची डिमांड होती. खासदार साहेबांचा पुढाकार होता. तर त्यांनी मग 2 तासाचं लोकल प्रसारणाची आपल्याला परवानगी दिली आणि तिथून इथे कार्यक्रम विभागाची एंट्री झाली. 15 डिसेंबर 2015 ट्रान्समिशन स्टुडिओ सुरू झाला. 2 तासाचं प्रसारण पुढे वाढलं पाहिजे म्हणून लोकांचा फॉलोअप होता. 12 ते 5 असे 5 तासांचे प्रसारण मग 1 मार्च 2015 पासून सुरू झाले आणि 12 ते 9 असे 9 तासांचे प्रसारण काही दिवसांनी सुरू झाले. 29 जून 2015 पासून कार्यक्रमासाठी जी स्टाफची गरज होती, 1 तासाचं प्रसारण वाढलं आणि आमच्याकडे फक्त 3 ते 4 लोकांचा स्टाफ होता. तर शिफ्ट मध्ये चालवणं शक्य नव्हतं. तर शासनाने माळटेकडीवर असलेलं दूरदर्शन केंद्र आणि तिचा पूर्ण स्टाफ इथे शिफ्ट करायला परवानगी दिली. 2015 पासून ते पूर्ण प्रसारण इकडे आलं. तिथले कर्मचारी इकडे आले
आणि एक जॉईंट प्रोजेक्ट, पायलट प्रोजेक्ट भारत सरकारने हा आकाशवाणी आणि दूरदर्शन एकत्र चालवण्याचा प्रयोग इथे केला. माझे सगळे कर्मचारी, माझे सहकारी होते देवसाहेब, या सगळ्यांच्या सहकार्यांनी आम्ही ते आकाशवाणी आणि दूरदर्शन दोन्ही ऑर्गनायझेशन एका जागून चालवले तेवढ्या स्टाफ मध्ये. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असं सगळं हे झालं. 15 डिसेंबर 15 पासून मग सकाळी 10 ते 12 या वेळात 2 तासांचे स्थानिक प्रसारण सुरू झाले. उद्घोषकांचा आवाज आहे तो तंत्रज्ञ विभागाच्या मार्फतच रेडिओच्या सेटवर पोहोचतो. तर असं कधी झालंय का, असा एखादा प्रसंग की हा आव्हानात्मक होता आणि त्यातनं आम्ही निघालो? एक आव्हान असं होतं की आपलं जे ट्रान्सफॉर्मर असतं तर ते फेल गेलेलं होतं. जनरेटरचाही प्रॉब्लेम झालेला होता. त्या काळात आपण वेगळ्या जनरेटरची व्यवस्था करून आपण 2 दिवस लागोपाठ कंटिन्यू प्रसारण चालवलं होतं. तंत्रज्ञ विभागाचं ते पडद्यामागे राहणं आहे. हे आता तुम्ही नाटक घ्या, सिनेमा घ्या, सगळ्यामध्ये पूर्ण टेक्निकल टीम असते. हे लोक ना रात्री बेरात्री अलर्ट राहावं लागते. कधी केबल जळते तरी ऍडिशनल केबल कुठून तरी लांब टाकून प्रसारण चालू ठेवावं लागते. म्हणजे मला तरी वाटते की मिलिटरी प्रशासनानंतर वेळेचं महत्व असणारी आणि वेळेवर परफेक्ट जर कोणती सिस्टीम चालत असेल तर ही आकाशवाणी आणि दूरदर्शनची चालते. लाईट कितीतरी तास जाऊ शकते, टेलिफोन कितीतरी तास बंद राहू शकते, पण आकाशवाणी दूरदर्शनचं प्रसारण हे असं ब्रेकडाऊन कधीही होत नाही. याला कारण असते की सगळे लोक इंजिनिअरिंग प्रोग्राम सगळे कोऑर्डिनेट करून वेळेचं बंधन सेकंदाला पाळतात. बहुजन हिताय बहुजन सुखाय असं ब्रीद आकाशवाणीचं आहे आणि ही अहर्निश सेवा आकाशवाणी आपल्या श्रोत्यांसाठी देते आहे. आकाशवाणी अमरावतीचा वर्धापन दिन आहे, तर या अनुषंगाने आपण काय सांगाल, काय भावना आहेत त्या व्यक्त कराल? 2013 सुरू झालेल्या आता 2026 मध्ये आपण आहोत. तर माझ्यातर्फे तुम्हा सर्वांना, अभियांत्रिकी कर्मचारी, कार्यक्रमाचे अधिकारी कर्मचारी आणि सर्वात महत्वाचे जे आपले श्रोते आहेत त्या सर्व श्रोत्यांना मनापासून शुभेच्छा. आजच्या वर्धापन दिनाच्या स्वरसंवाद या विशेष कार्यक्रमात कोण अधिकारी आता फोन लाईनवर आहेत त्यात आपण जाणून घेऊया. मैं सोनाली शर्मा, रिटायर्ड कार्यक्रम प्रमुख, आकाशवाणी नागपुर से बात कर रही हूँ. नमस्कार मैम, बहुत दिनों के बाद आज फ़ोन पे आपसे बात हो रही है और आकाशवाणी अमरावती का जो श्रोता वर्ग है जो आपसे जुड़ा था, मातृशक्ति के रूप में आपको देखता है, तो आज वो भी बहुत खुश है कि आज आप फोन लाइन पे है और इस फरमाइशी कार्यक्रम में आपका सहभाग है. तो मैम, आपसे हम सबसे पहले ये जानना चाहेंगे कि आकाशवाणी के साथ आपका सफ़र कैसे शुरू हुआ और जब आप आकाशवाणी अमरावती में आई तो आपका वो अनुभव कैसा था? वैसे मेरा सफर 26/11/2015 से शुरू हुआ. सब अम्बा माँ की और एकवीरा देवी माँ की कृपा थी मेरे पे. हाँ, क्योंकि उसके बिना मैं नहीं कुछ कर पाती थी, क्योंकि मैं अमरावती को बिल्कुल जानती नहीं थी, कुछ भी नहीं मालूम था मुझे अमरावती के बारे में. और मैंने एक चैलेंज एक्सेप्ट किया था, क्योंकि हमारे एक ऑफिसर पूना से आए थे, तो उन्होंने कहा कि यहाँ ना तो प्रोग्राम शुरू हो सकता है ना रेवेन्यू. अच्छा. तो मैंने एक चैलेंज लेके उसको शुरुआत की और 15-12 से मैंने प्रोग्राम शुरू किया. और उस वक्त 3 स्टेशन का आरंभ हुआ था, आकाशवाणी ओरस, आकाशवाणी अमरावती और आकाशवाणी माउंट आबू. अच्छा. उसमें से माउंट आबू बंद हो चुका है क्योंकि वो चल नहीं पाया, लेकिन अमरावती टॉप कर गया. अच्छा, आप तो पहले नागपुर आकाशवाणी में काम करती थी और बाद में आपकी ट्रांसफर तबादला अमरावती में हुआ, तो ये तो बहुत चुनौतीपूर्ण कार्य था. तो किसी भी स्टेशन की या प्रोग्राम की अगर शुरुआत करनी हो तो बहुत दिक्कतें आती हैं. आपको कौन से ऐसी दिक्कतें आई, समस्याएं आई और कौन सी ऐसी बात थी कि ये बहुत यादगार भी रही आपके लिए, तो वो साझा कीजिए ना. मैं ऐसे कह सकती हूँ कि मेरे 33 साल की सर्विस में हाँ, आकाशवाणी अमरावती मेरे लिए गोल्डन पीरियड था. क्योंकि मुझे वो सब करना है, नो डाउट बहुत दिक्कतें भी आई, लेकिन मुझे इंजीनियरिंग स्टाफ से बहुत सहयोग भी मिला. लेकिन मेरी हालत ऐसी थी कि कोई नई नवेली दुल्हन जिसे घर दे दिया जाओ उसको सजाओ. अरे वाह. ना स्टूडियो था ना कुछ नहीं था, लेकिन इंजीनियरिंग स्टाफ में आमने सर, शेरकर जी, सबने इतना कोऑपरेट किया मुझे. हाँ, क्योंकि मेरे पास वहाँ ना क्लर्क था, ना अनाउंसर थे, ना कोई भी नहीं था, मैं अकेली थी सर्वे सर्वा. फिर उन्होंने मुझे स्टूडियो सेटअप करवा के दिया, फिर मैंने ऑडिशन लिया और अच्छे मुझे कैजुअल मिले, जैसे अवंती मोरे,
स्नेहल ठाकरे, पल्लवी सपकाले, प्रशांत बैस, मामेश माथनकर, फिर मेरी एक क्लर्क जैसे मुझे मिली प्रज्ञा इंगोले, हाँ हाँ। और इसमें अपने जो वहाँ पर था जीवन, उसने भी बहुत सहयोग दिया। जब हम लोग नए नए आए तो हमें भी बहुत आपसे सीखने को मिला। हम लोगों की भी यहाँ से शुरुआत थी। आपकी जो काम के प्रति एनर्जी थी, डेडिकेशन था, और हर वक्त आपके मुख पे एकदम हंसी थी कि हाँ ये करना है तो करना है, बस हाँ। उसके लिए जी जान लगा दो, काम करो। और आपके अभी बोलने में ऐसा आया कि ऐसे 3 स्टेशन शुरू हुए माउंट आबू, अमरावती, तो उसमें से अमरावती टॉप कर गया। तो जी। ये जो था कि किसी भी चीज़ को अगर चलाना है तो अर्थ कारण रेवेन्यू की बहुत अहम भूमिका रहती है। तो आपने इतना टॉप कर दिया अमरावती को रेवेन्यू के बारे में, और बहुत जी। शुरुआती दौर में था, तो जी। वो आपका अनुभव साझा कीजिए ना। ये एक्चुअली नो डाउट मैंने इसमें लीड लिया, लेकिन मुझे सहयोग भी तुम जैसे अनाउंसर्स, इंजीनियरिंग स्टाफ, पूरी टीम वर्क हो गई थी। हाँ सभी यही सोचते कि तो नहीं, कुछ भी करना है लेकिन आकाशवाणी अमरावती को आगे लेके जाना है। सबके मन में यही एक भावना थी। उस वजह से हमने कितने नए कार्यक्रम चालू किए। और जब सोचा कि अभी कार्यक्रम शुरू करने हैं तो हाँ। उसकी रूपरेखा कैसे बनाई कि नहीं, ये सारे कार्यक्रम मैं नागपुर में शुरुआत कर चुकी थी। जी। जैसे फोन इन है, या पुराने गानों का फोन इन है, नया गाने का फोन इन है, हेलो अमरावती जो चाहिए वहाँ पर हेलो गुड मॉर्निंग नागपुर के नाम से हमें करती थी। नया जो कार्यक्रम था हेलो वकील साहब, तो उसमें प्राजक्ता राउत ने भी मेरे को बहुत सहयोग दिया, क्योंकि इन लोगों ने सब अपना अपना कार्यक्रम समझ के करते थे। नो डाउट मैं थी वहाँ पर गाइड करने की, लेकिन सहयोग की बना नहीं होता ना, ये टीम वर्क रहता है। जी जी तो श्रोताओं के बारे में तो ये जितना कहूंगी कि नागपुर से ज्यादा अमरावती के श्रोता बहुत जागरूक है। बहुत अच्छे श्रोता मिले, और इसकी वजह से अच्छे कार्यक्रम तुमने देखा होगा, ढेरों सारे पत्र मेरे टेबल पर रहते थे। जी जी कोई सजेस्ट कोई करता था, कोई तारीफ करता था। फिर हमने अपना लेटेस्ट पे फोन इन का, अपना ये पता फोन इन काउंसिल नहीं था, तो लेटेस्ट पे कार्यक्रम हमने चालू किया था। उसके भी लेटेस्ट बहुत सारे आते थे। तो हाँ। यही बताता है कि वहाँ के श्रोता कितना पसंद करते थे आकाशवाणी अमरावती को। जी दिनों से ख्वाहिश थी ना कि विविध भारती यहाँ शुरू हो। हाँ, कार्यक्रम आपने शुरू किए तो लोगों ने कितना सराहा। लेटर के माध्यम से मुझे फीडबैक मिलता था ना कि उनको कौन से कार्यक्रम पसंद आते थे। तो यही बताता है ना कि श्रोता कितने अच्छे और जागरूक है, जो आकाशवाणी अमरावती को पसंद करते हैं, जो अपना रेडियो समझ के हमको सहयोग देते हैं। ये परिवार है, इसीलिए वो कार्य भी बहुत अच्छी तरह से हो सकता है। जी, और उसकी वजह से इनमें सभी मेरे जो एडवर्टाइजर्स है, जिन्होंने मुझे रेवेन्यू जनरेट करने में बहुत मदद की, उनका मैं चाहे दिल से शुक्रिया अदा करती हूँ। उनकी बिना मेरा टारगेट नहीं होता था। जो टारगेट मुझे दिया मैंने हमेशा डबल करके ही उनको दिया है। तो दिल्ली ने भी उसकी सराहनीय करी है। अरे वाह मैम, अभी आकाशवाणी अमरावती का 8 जुलाई वर्धापन दिन है, तो उस जी। अवसर पर आप क्या कहेंगी? आपकी क्या भावना है आकाशवाणी अमरावती के लिए? वैसे भी आकाशवाणी अमरावती 8 जुलाई को स्थापना हुई, तो मैं सभी अमरावती के पूरे स्टाफ को दिल से बधाई और शुभकामनाएं देना चाहती हूँ। मुझे पूरा यकीन है कि आकाशवाणी अमरावती मौजूदा जो स्टाफ है वो इतने सक्षम है और इतने काबिल है कि अलग अलग प्रोग्राम के जरिए असली जानकारी और मनोरंजन देके टैगलाइन जो है बहुजन हिताय बहुजन सुखाय, इसका कायम रहकर शानदार ऊंचाई तक ले जाएंगे। धन्यवाद। धन्यवाद मैम। अभी आज तो ये विशेष स्वर संवाद है कार्यक्रम जी, 8 जुलाई के जी। अवसर पर, तो जैसे हाँ। श्रोता हमारे फरमाइशी गीत हमसे सुनना चाहते हैं कार्यक्रम हाँ। से जुड़ के, हाँ। तो बताइए कि आज आपको इस अवसर पर कौन सा गाना सुनना है? फरमाइश किस गाने की है? वैसे मुझे गानों की डिक्शनरी बोलो, एनसाइक्लोपीडिया बोलो बोलते हैं, लेकिन मेरे जो दिल के करीब है वो है ममता फिल्म का गाना, लता मंगेशकर का गाया हुआ, हाँ। रहे न रहे हम महका करेंगे। अरे वाह, बहुत ही सुंदर। जब हम लोग नए थे तो कुछ भी गाने के बारे में हमें अगर पूछना है तो हम गूगल सर्च ने मैडम को सर्च करते थे कि मैडम बताइए ये क्या है। मैम, आज आपने इस कार्यक्रम में शिरकत की, आपने फोन किया, तो हमें बहुत खुशी हुई। मुझे भी बहुत खुशी हुई आप लोगों से बात करके। थैंक यू सो मच। आजच्या विशेष स्वरसंवाद या फोन इन कार्यक्रमात आमचे कोण अधिकारी आज फोन लाईनवर उपलब्ध आहेत? माझं नाव सुनील जयकृष्ण शेरेकर आहे. मी आकाशवाणी अमरावतीहून वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून 30 नोव्हेंबर 2022 ला रिटायर झालो.
सर, आपण तंत्रज्ञ विभागात होतात, तर आकाशवाणी अमरावतीशी आपण इतकी वर्ष जुळलेला होतात, तर तो आपला अनुभव कसा होता? अत्यंत उत्कृष्ट असा अनुभव होता माझा. मी फेब्रुवारी 2012 मध्ये इथे ट्रान्सफर होऊन आलो. त्यावेळी आकाशवाणी सुरू व्हायचं होतं. ते फक्त हँडओव्हर झालेलं होतं स्टाफला आणि त्यानंतर प्रोसिजर असते, तर ते 6-8 महिने वर्षभर चाचणी प्रक्षेपण सुरू असते. ते माझी जवळजवळ पहिलीच अपॉइंटमेंट आहे इथली, 2 फेब्रुवारी 2012. त्यानंतर साधारण 1 वर्ष आपल्या इथलं जे आहे चाचणी प्रसारण सुरू होतं 8 जुलै 2013 पर्यंत. त्यानंतर मग ऑफिशियली असं ते इनॉग्रेट करून आपण एक ट्रान्समिशन सुरू केलं तिथे. आणि या सगळ्या पिरियड मध्ये सुरुवात ही 3 तासाच्या टेस्टिंग ट्रान्समिशन पासून झाली होती, तर ते हळूहळू वर्षभरात फुल फ्लेज होऊन साधारण 18 तासाचं झालं. त्यानंतर मग कार्यक्रम विभागाची लोक आले, ते जुळत गेले. त्यानंतर नैमित्तिक उद्घोषक उद्घोषिका हे लोक आले, त्यांचे ऑडिशन, आणि मग इथनं कार्यक्रमाचं प्रसारण सुरू झालं. त्याआधी आपण फक्त विविध भारतीचे कार्यक्रम प्रसारित करत असू. अच्छा, जेव्हा आपले पाहुणे कोणी इथे, कलाकार कोणी इथे येतात, ते म्हणतात की आकाशवाणी फार दूर आहे, शहरापेक्षा थोडंसं आतच आहे. पण तुम्ही जेव्हा रुजू झालात तेव्हा आपल्याला कुठली कुठली आव्हानं इथे होती, जेव्हा काहीच इथे नव्हतं? बरोबर आहे. अगदी आपल्या आकाशवाणी केंद्र जिथे कुठे सुरुवातीला स्थापित होतात, तर साधारणपणे आपण शहराच्या बाहेरचा भाग घेतो, जो कमी नॉइझी आहे, जिथे ट्रॅफिकचा त्रास नाही आहे. खूप आपले लोक येणारे असतात, त्यांना पार्किंगला विपुल जागा पाहिजे असते. मोठे मोठे कधी सेलिब्रिटीज येतात, काही कलावंत येतात. तसंही आपण पब्लिकशी डायरेक्टली रिलेटेड नसतो, त्याच्यामुळे हे बाहेर असतात. आम्ही ज्यावेळी इथे जॉईन केलं अमरावतीला, त्यावेळी आपल्या आकाशवाणीला अप्रोच रोड नव्हता. त्यानंतर आमचे अधिकारी होते, त्यांनी मग इथल्या खासदारांशी वगैरे भेटून त्यांच्या फंड्स मधून तो रस्ता करवून घेतला, साधारण 1/2 किलोमीटरचा तो रस्ता. त्याच्यानंतर हळूहळू सगळ्या सोयी करत गेले. आपण जेव्हा इथे तंत्रज्ञ विभागात आपण कार्यरत होतात, नंतर इथे कार्यक्रम विभाग आला, कार्यक्रम प्रमुख आलेत आणि त्यानंतर उद्घोषक आलेत, कार्यक्रम सुरू झाले. त्यापूर्वीचं आकाशवाणीचं सहक्षेपण आणि नंतर कार्यक्रमाचं प्रसारण आणि सहक्षेपण, हा जो तांत्रिक भाग आहे, तर ह्यात काय बदल झाला? आपला काय अनुभव होता? इन्स्टॉलेशनची टीम असते, ते सगळे जे आपल्याला ब्रॉडकास्टिंगसाठी लागणारे किंवा टेलिकास्टिंगसाठी लागणारे जे इक्विपमेंट्स आहेत, ते सगळे ते लावून जातात. नंतर त्याची देखभाल आणि त्यांना ऑपरेट करणं हे तांत्रिक विभागाकडे असते. मग यात वेगवेगळे अभियंते, टेक्निशियन्स, हेल्पर्स, हा पूर्ण असा एकमेकांना हेल्प करणारा पूरक असा स्टाफ असतो. त्यावेळेस जो सेटअप होता आमचा, सुरुवातीला फक्त रिले सेंटर असल्यामुळे स्टुडिओ तयार होता, पण तो ऑपरेटिव्ह नव्हता. आम्ही फक्त त्यातून गाणी वाजवायचो असे, कारण आमच्यापैकी कोणी प्रोग्रामवाला नव्हतं. कार्यक्रम अधिकारी आल्यात, काही कार्यक्रमाचे दुसऱ्या कार्यक्रम विभागाचे कर्मचारी आले, नंतर मग त्यांनी ऑडिशन घेतल्या, नंतर नैमित्तिक उद्घोषक उद्घोषिका आले, त्यांचं ट्रेनिंग झालं, त्यांना ते इक्विपमेंट बद्दल माहिती देण्यात आली, ती तांत्रिक विभागाने आम्ही दिली. त्यानंतर ते कसे ऑपरेट करायचे वगैरे हे सगळं. मग त्यांनी त्यांची जी क्रिएटिव्हिटी असते की आपण कुठले प्रोग्राम्स करायला पाहिजेत, एक काहीतरी FPC 6 चार्ट, त्याच्यानुसार इतका वेळ या कार्यक्रमाने, असं त्यांनी ते सगळे डिसाईड करून हळूहळू मग ते तसं डेव्हलप करत गेले. ती त्यांची क्रिएटिव्हिटी. आणि इंजिनिअरिंग सेक्शन फक्त याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असते की कार्यक्रम विभाग जे बनवतात प्रोग्राम, ते एअरवर लोकांपर्यंत अतिशय चांगल्या क्वालिटीनी आणि बिना कोणत्या ब्रेकनी गेलं पाहिजे, ही जबाबदारी अभियांत्रिकी विभागाची. कार्यक्रम कोणत्या विषयावर बनवायचे, त्यात कंटेंट काय असला पाहिजे, हे सगळं कार्यक्रम विभाग आणि उद्घोषक वगैरे हे लोक ठरवतात. अनेकदा श्रोत्यांना प्रसारण सहज आणि सुरळीत ऐकू येतं, म्हणजे इथनं कोणी बोलतं तर किती छान आणि सुस्पष्ट आवाज आहे, असं सगळं कौतुक होतं. पण त्यामागे पडद्यामागचे जे कलाकार आहेत, आमचा आवाज श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा जो दुवा आहे, तर तो तंत्रज्ञ विभाग आहे. कधी आपल्याला असं झालं का की आव्हानात्मक परिस्थिती आली की आता हे पण आहे आणि आता काय करायचं, असा झालेला आहे, असा काय अनुभव आहे का, तो सांगा ना. येतात बरेचदा असे अनुभव, पण होते काय, शेवटी हे टीम वर्क आहे. मी असं एकटा नाही म्हणू शकत की मी ड्युटीवर आहे, माझ्यासोबत 2-3 जण आहे, किंवा इव्हन असंही नाही म्हणतायत की नुसतं अभियांत्रिकी विभागाचं काम आहे. अभियांत्रिकी विभाग, कार्यक्रम विभाग, उद्घोषक यांचा हा विभाग आणि इतरही जे कर्मचारी असतात, जे तिकडे कार्यालयीन कर्मचारी असतात, या सर्वांचं मिळून टीम वर्क आहे. आणि मग असा कुठला प्रॉब्लेम आला की ज्या विभागाशी संबंधित आहे ते सगळे कोऑर्डिनेट करून तो सॉल्व्ह करतात. जो मेन उद्देश आहे आकाशवाणीचा, इन्फॉर्मेशन, एंटरटेनमेंट आणि एज्युकेशन, 3 जे उद्देश आहेत, ते लोकांना अजूनही विश्वास आहे तो रिलायबिलिटी बद्दल, आकाशवाणीच्या कंटेंट बद्दल. आता आकाशवाणी अमरावतीचा वर्धापन दिन आहे, तर या निमित्ताने आपण काय सांगाल, आपल्या काय भावना आहेत?
सर्वप्रथम आमचे मायबाप श्रोते, आकाशवाणीचे सर्व श्रोत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. त्यांनी जे प्रेम आतापर्यंत दिलेलं आहे आकाशवाणीला ते सतत देत राहोत. त्या सर्वांचं अभिनंदन. माझे जे सहकारी, माझे अधिकारी आणि सहकर्मी जे आहेत त्या सर्वांचं पण अभिनंदन. तुम्हा लोकांचं जे दिवस रात्र झटतात कार्यक्रम बनवण्यासाठी, या सर्वांना आकाशवाणीच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून शुभेच्छा. आकाशवाणीच्या वर्धापन दिन विशेष स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं खूप स्वागत. आमचे कोण अधिकारी आज फोन लाईनवर आहेत? मी एकनाथ नाडगे, निवृत्त कार्यक्रम अधिकारी, आकाशवाणी अमरावती. सर, आपलं खूप स्वागत आजच्या विशेष फोन इन हा स्वरसंवाद जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमात. आम्हाला फार आनंद झालाय आपण आज आपल्या कार्यक्रमात जोडलेले आहात. सर, आपण आकाशवाणी अमरावती केंद्राचे माजी कार्यक्रम अधिकारी होतात, कार्यक्रम प्रमुख म्हणून पण होतात, आपला कार्यकाळ होता. तर आपला हा कार्यकाळ कसा होता आणि आपला आकाशवाणी अमरावतीशी जुळल्यानंतरचा अनुभव कसा होता ते आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला निश्चितच आवडेल. मी खरं म्हणजे आकाशवाणी यवतमाळला असताना मला आकाशवाणी अमरावतीला रुजू व्हायच्यासाठी आदेश आला वरून, आणि त्यानुसार मी जून 2019 या वर्षी आकाशवाणी अमरावतीला जॉईन झालं. मनात खूप आनंद होता की आपल्याला आता आपल्या होम टाऊनला जाता येईल आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढे काही कलाकार आहेत, त्यांच्या कला आहेत, याला एक अमरावती आकाशवाणीच्या वरून व्यासपीठ उपलब्ध करून देता येईल तिथल्या कलाकार. जॉईन झाल्यानंतर आराखडा तयार केला. प्रत्येक तालुक्यामध्ये काही प्रतिनिधी नेमले, म्हणजे असे ओळखीचे लोक, आणि त्यांना सांगितलं की आपल्या अमरावतीच्या अंतर्गत जेवढे काही तालुके येतात जिल्ह्यामध्ये, तर त्या तालुका लेवलला काही पत्रकार असतील, काही लेखक असतील, काही कलाकार असतील वेगवेगळ्या क्षेत्रातले, त्यांना फोन करून त्यांचे फोन नंबर उपलब्ध केले जिल्हा माहिती कार्यालयाकडून, आणि मग त्यांच्या संपर्कात राहून तिथले जे काही नामांकित कलाकार आहेत त्या कलाकारांना बोलून इथे कार्यक्रम घेत. कुठलाही कार्यक्रम करताना एकदा त्याचं नियोजन सगळं करावं लागतं आणि हे कार्यक्रम प्रत्यक्ष जेव्हा आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचवतो त्यानंतर श्रोत्यांचा काय प्रतिसाद येतो ही पण गोष्ट महत्त्वाची असते. पण हा कार्यक्रम सुरू करताना कधी कधी त्याच्यात आव्हानं पण येतात. तर अशी कुठली आव्हानं आपल्या या कार्यकाळात आलीत का? कार्यक्रम करायची मनापासून तर इच्छा होतीच. त्या कार्यक्रम विभागातल्या लोकांचं सहकार्य पण होतं, परंतु कार्यक्रम करत असताना त्याच्यासाठी स्टुडिओ आवश्यक असतो. म्हणजे स्टुडिओ जर असला वेगळा तर तिथे चांगल्या पद्धतीचे जसं नाटकं असतील, मुलाखती असतील, किंवा रूपक असेल, किंवा कथा असतील, तर ह्या वेगळा स्टुडिओ असतो याला. म्हणजे बाकीच्या आकाशवाणीचा जर विचार केला तर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टुडिओ होते, तसं आकाशवाणी अमरावतीला नव्हतं. ते एक मोठं आव्हान होतं की आपल्याला कार्यक्रम तर करायचे, परंतु कसे करायचे. काही लोकसंगीताचे कार्यक्रम अरेंज केले आणि त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा केलं. त्याकरिता मला तांत्रिक विभागाचं खूप चांगलं सहकार्य लाभलं. विशेष म्हणजे आमचे जे तांत्रिक विभाग प्रमुख सुनील कोठाळे सर यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलं. त्याच्यामुळे मला वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम करता आले. आता दुसरं आव्हान असं होतं की इथे लायब्ररी नाही. आपल्याला जे संदर्भासाठी पुस्तकं लागतात किंवा संदर्भासाठी गाणी लागतात किंवा काही रेकॉर्डिंग लागते, जुनं रेकॉर्डिंग, तर ते सुद्धा इथं नव्हतं. इथं मी करू शकलो नाही. ते इथल्या आकाशवाणीला बोलवून मग इथून प्रसारित केलं. या दरम्यान कोरोनाचा आपल्या इथं शिरकाव झाला. कोरोना महासंकट पूर्ण भारतभर आलं आणि या कोरोनाच्या पिरियडमध्ये म्हणजे साधारणतः 2020 असेल की 2021 असेल, आर्टिस्ट लोकांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलावता येत नव्हतं. माझ्या निवृत्तीच्या थोडे वर्ष आधीच्या काळामध्ये मला मनात असून काही कार्यक्रम करण्याची असून सुद्धा करता आली नाही. थोडंसं वाईट पण वाटतं. इथला जो कार्यक्रम विभागाचा स्टाफ असेल, कॅज्युअल लोक असतील किंवा तांत्रिक विभागाचे लोक असतील, त्यांनी खूप भरभरून मला सहकार्य केलं. त्यामुळे माझा इथला जो अवधी आहे जून 2019 ते मी निवृत्त होईपर्यंतचा 2022 पर्यंतचा, तर हा तसा पाहिला तर मला आनंदात गेला. आजच्या स्वरसंवाद या विशेष कार्यक्रमात आपलं खूप स्वागत आणि आमचे कोण अधिकारी आज फोन लाईनवर आहेत? आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना, मान्यवरांना आणि अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आणि श्रोतू बंधूंना संजय ठाकरेचा सस्नेह नमस्कार, सप्रेम नमस्कार. आवाजाने सगळ्यांना परिचित असेल कारण की इतके वर्ष मी इथे आपली सेवा रुजू केलेली आहे. सर, मला आपल्याला आता विचारायचं आहे की मायक्रोफोनवर जेव्हा आपण पहिली ड्युटी केली तो आपला अनुभव कसा होता आणि त्यानंतर आपण अमरावतीत आलात, तर आकाशवाणी अमरावतीच्या सुरुवातीपासूनचा आपल्याला अनुभव आहे
तो सगळा आपला थोडासा एक आम्हाला त्या फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला न्यायला खूप आवडेल आणि आपल्याकडनं ते अनुभव आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडतील आणि आमच्या श्रोत्यांना पण आवडतील. मी खरं म्हणजे पहिल्यांदा अकोला आकाशवाणीवर अस्थायी उद्घोषकासाठी 89 साली 1989ला एक मी परीक्षा दिली होती आणि त्याच्यामध्ये मात्र माझं काही सिलेक्शन झालं नाही. 1990 मध्ये परमनंट पोस्ट साठी जाहिरात निघाली आणि मग त्याच्यामध्ये जुळलो. जवळपास 90 पासून 2025 पर्यंत डिसेंबरच्या 35 वर्ष कार्य केलं आणि मला असं वाटायचं की आपण आकाशवाणीमध्ये कार्य केलं पाहिजे. म्हणून त्या अनुषंगाने मी नाटकांमध्ये किंवा वेगवेगळ्या वादविवाद स्पर्धांमध्ये आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये मी सहभागी व्हायचो आणि मला असं वाटतं त्याच्याचमुळे मला आकाशवाणीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. सर, आपल्या या कारकिर्दीमधला आपला असा अविस्मरणीय अनुभव आहे का आणि तो कुठला आहे, शेअर कराल का आम्हा सगळ्यांसोबत? फार सुंदर असा अनुभव आहे. लोकसंगीताचा एक कार्यक्रम रेकॉर्ड करत होतो आणि सुरुवातीला असं होतं की लोकसंगीत किंवा कुठलंही एखादं संगीत जे असेल तर तेव्हा पहिल्यांदा काही त्याला असं काही कॉम्प्युटर नव्हते आमच्याकडे. CTRs होते, कॉम्पॅक्ट टेप रेकॉर्डर्स होते. तर त्या टेप रेकॉर्डवर असं होतं की एकदा गाणं सुरू झाल्यानंतर तुम्हाला मध्ये त्याला थांबवता येत नव्हतं. त्या गाण्याला कोर असलेल्या भागामधनं गरीब लोकसंगीताची पार्टी तिथे आली होती. गरीब म्हणजे इन द सेन्स दुर्गम भागातनं आलेली, दुर्गम भागातनं आलेली आणि मग ते सगळेजण गात होते. त्यांच्यावर एक मुलगा बसलेला होता. त्यांना रेकॉर्डिंग करताना मी सांगितलं की याला तुम्ही बाहेर घेऊन जा. त्याचे जे वडील होते तो म्हणे राहू द्या म्हणे साहेब, इथंच तो बसलेला चांगला आहे. मी त्यांना थोडस जरा रागातच म्हटलं की नाही तुम्ही बाहेर घेऊन जा याला, इथे नका बसवू त्याला. रेकॉर्डिंग सुरू करायच्या अगोदर स्टुडिओमध्ये आला इकडच्या बाजूने, जिथे आपण रेकॉर्ड करतो त्या बाजूने, आणि त्यांनी सांगितलं म्हणे साहेब त्याची आई म्हणे आताच 2 दिवस झाली गेली म्हणे. ते मला खूपच माझ्या हृदयाला लागलं हा प्रसंग की अरे, आकाशवाणीमध्ये आपलं ध्वनिमुद्रण असल्यावर किती लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असतात आणि त्यांना आकाशवाणीचा एक दिवस ज्या दिवशी तो रेकॉर्ड करायचा असतो तो किती महत्वाचा असतो. आणि त्या दिवसपासून मात्र मग मी कोणी रेकॉर्डिंगला आलं तर जरा जपून बोलायचो. याच अनुषंगाने मला आता विचारायचं आहे की बरेचदा समाजात वावरत असताना उद्घोषक आहेत आणि कार्य केलेलं आहे, अरे वा तुमचं तर काम किती छान आहे आणि तुम्हाला गाणी ऐकायला मिळतात. प्रत्यक्षात परिस्थिती कधी कधी आव्हानात्मक असू शकते. तर जेव्हा आपण काम केलं तर आव्हानात्मक परिस्थिती अशी कधी आपल्याला आली का? आणि हा जो पडद्यामागचा कलाकार आहे तर याचे काय अनुभव आहेत? आकाशवाणीमध्ये एक विशिष्ट वेळेवर सिग्नेचर संकेत धून सुरू करायची असते. त्याच्यानंतर शेवटचं जो जय हिंद म्हणायचं असते ते पण एका विशिष्ट घड्याळाच्या ठोक्यावर ते म्हणायचं असतं. तर आमची सकाळची ड्युटी राहायची आणि ते खूप आव्हानात्मक असायचं, कारण की सकाळी 5 वाजता तुम्ही तिथे पोहोचले पाहिजेत. जे 4:58ला तुमचा तिथे अंगठा लागला पाहिजे. त्याच्यानंतर 5 वाजता तुमची तयारी आदल्या दिवशी जी केलेली आहे त्याची पुन्हा तयारी करून बरोबर सिग्नेचर ठेवून लागली पाहिजे. वंदे मातरम झालंच पाहिजे. तर हे सगळं 100% आपल्या 35 वर्षाच्या याच्यामध्ये मला असं वाटते ते करायचा मी प्रयत्न केला. 2 वेळा मात्र मी थोडसा चुकलो. प्रसारण अधिकाऱ्यांना ते लावायला लागली, त्यांनी ती सुरू केली होती आणि मग मी वंदे मातरम म्हणायच्या आत तिथे पोहोचलो. एक असा थरारक प्रसंग म्हणजे मी माझी गाडी सुरू होत नसल्यामुळे अगदी पळत जाऊन मी प्रसारण सुरू केलं. तर हा माझ्या जीवनातला आणि 26 जानेवारीचा तो दिवस होता. या गोष्टींनी जाणीव पण दिली आणि मला असं वाटतं की आज आपला जो हा विशेष कार्यक्रम आपले जे श्रोते ऐकत आहेत तर त्यांना पण ही गोष्ट कळते की फक्त अडचणी ह्या आपल्याच पुरत्या नसतात, तर प्रत्येक मानवाला अडचणी असतात आणि त्या अडचणींना सामोरं जाऊन डर के आगे जीत है जे म्हणतात तसं आहे की धावत पळत आपल्या घरच्या जे आहेत ते सगळे घरी सोडून ड्युटी फर्स्ट म्हणून आपण इथे येतो. आपण सुरुवातीला जेव्हा काम केलं तर तेव्हा कॅसेट्स आणि टेपवर काम होतं आणि आता डिजिटलायझेशन झालेलं आहे. तर यातला भेद काय होता आणि हा आपला अनुभव कसा होता? पहिल्यांदा जे रेकॉर्ड्स आपल्याला प्ले करायला लागायच्या तर त्याच्यामध्ये त्याचे स्टाईलस असतं वरती रेकॉर्डवर ठेवायसाठी एक असं काट्यासारखं राहतं. तर ते बऱ्याचदा काय व्हायचं की ते त्याची स्पीड जे मेंटेन राहायची एखाद्या रेकॉर्डवर 48 RPM राहायची आणि एकावर मला असं वाटतं 31 राहायची, 35 राहायची. RPM जर चेंज नाही केलं तर ते गाणं वेगळ्याच पद्धतीने वाजायला लागायचं. पुन्हा तो स्टाईलस जो आहे तो स्टाईलसवर कधी कधी ते स्टाईलस सोडून द्यायचा. रेकॉर्ड खूप वेळा घासल्यामुळे ती एकच गाणं 2-2, 3-3 वेळा रिपीट व्हायचं. तर ते होऊ नये मी त्याच्यावर 50 पैशाचं नाणं ठेवायचं किंवा 1 रुपयाचं नाणं स्टाईलसवर ठेवायचं. तसंच जो CTR राहायचा, जो कॉम्पॅक्ट टेप रेकॉर्डर आतमध्ये राहायचा,
तो पण बऱ्याचदा त्याची पण स्पीड कमी जास्त करायला लागायची आपल्याला. आपण जर ते समजा वेगळ्या स्पीडवर रेकॉर्ड केलेलं असेल आणि प्ले करताना ते वेगळ्या रेकॉर्डवर प्ले जर झालं तर त्याचा पण आवाज वेगळ्याच पद्धतीने प्रसारणामध्ये यायचा. तर त्याच्यामुळे ट्रान्समिशन करताना एक उद्घोषक माईकवर राहायचा आणि एक उद्घोषक स्पॉट्स आणि प्रोमोज आणि बाकीच्या रेकॉर्ड्स किंवा टेप प्ले करण्यासाठी एक जण मागे उभा राहायचं. तसंच डबिंगचं पण राहायचं. ते अतिशय किचकट अशी प्रक्रिया होती. ती जवळपास 90 ते 2018 वर्ष अशा पद्धतीनेच कार्य करायला लागलं आम्हाला. म्हणजे श्रोत्यांपर्यंत जो ऑन एअर कार्यक्रम जातो, रेडिओवरनं जो कार्यक्रम जातो, त्याची पूर्वपीठिका तयार करताना खूप कष्ट आणि मेहनत घ्यावी लागते. जरी आपण गाणी ऐकवत असतो, श्रोत्यांचं मनोरंजन करत असतो, तरी पण ती ड्युटी बजावत असताना सगळी पूर्वतयारी एका उद्घोषकाला करावी लागते. उद्घोषक हा म्हणजे खरं म्हणजे अतिशय त्याचं अष्टावधानी तो होऊन जातो. तिकडे गाणं पण ऐकायचं आहे, त्या गाण्याचं ड्युरेशन पण पाहायचं आहे, तेवढ्या वेळामध्ये ते गाणं थांबणार आहे तर दुसरं गाणं तुम्ही क्यू करून ठेवणार, 10 सेकंदाचा 15 सेकंदाचा प्रोमो प्ले करायचा आहे आणि लाखो हजारो श्रोते तुमचं ते सगळं रेडिओ ऐकतायत. तर त्याच्यामुळे फार एकाग्र चित्ताने प्रसारण तुम्हाला करायला लागायचं. सर, आता पुन्हा एक असा प्रश्न आहे की आकाशवाणी अमरावतीने आपल्याला काय दिलं आणि त्या भावना काय आपल्या? आकाशवाणी अमरावती म्हणजे इथे हे 5 जिल्ह्याचं प्रमुख ठिकाण आहे आणि या केंद्राची जी सुरुवात आहे ती ऐतिहासिक अशी सुरुवात आहे. असं 15 डिसेंबर पासून आम्ही त्याच्या प्रसारणातला पहिला महत्वाचा टप्पा आपण म्हणू शकतो. उत्साहाने, मेहनतीने आणि नवनिर्मितीचा आनंद घेऊन आम्ही तो केला. या संस्थेने मला जो दिलेला विश्वास आहे, स्नेह आहे, सन्मान आहे, या सगळ्यांसाठी मी खरं मनपूर्वक असा कृतज्ञ आहे. माझे सहकारी जे होते, अधिकारी वर्ग जे होते आणि सर्व श्रोते होते, या सगळ्यांचा मी ऋणी आहे. आकाशवाणी खरं म्हणजे ज्ञान, संस्कार आणि राष्ट्रीय एकात्मतेची जी परंपरा आहे ती पुढे नेण्याचं कार्य करणारी अशी संस्था आहे. शर्मा मॅडम असतील, आंबले साहेब असतील, सध्या असलेले कार्यक्रम प्रमुख टेकाम साहेब असतील, सध्या असलेले कार्यक्रम अधिकारी जे आहेत आता आशिष गावंडे साहेब, विनोद गवळी जी असतील, नाडगे साहेब असतील, या सगळ्यांनी खूप आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामुळे आम्ही ही जी प्रसारण संस्था आहे ती संस्कृती, साहित्य, संगीत आणि लोकपरंपरा आणि जनजागृती करण्याचं प्रभावी पद्धतीने सेतू बंद करण्याचं काम आकाशवाणीने केलं असं मला वाटतं. आकाशवाणी परिवारातील सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. संस्थेची उत्तरोत्तर अशीच भरभराट हो आणि तिचा स्वर देशभर असाच गुंजत राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आजच्या आकाशवाणी वर्धापन दिन विशेष स्वरसंवाद या कार्यक्रमात आमच्याशी फोन लाईनवर कोण जोडलेले आहेत? मी अखिल भारतीय रेडिओ श्रोता संघाचा महासचिव संजय वाघोळे बोलतोय मॅडम. नमस्कार संजयजी. नमस्कार. आज आपल्या आकाशवाणी अमरावतीचा वर्धापन दिन आहे. आपल्या काय भावना आहेत आकाशवाणी अमरावतीच्या विषयी? खूप आनंद होत आहे की आज 13 वर्ष झाले सातत्याने आपण आकाशवाणीचे आम्ही कार्यक्रम ऐकत आहे. छान असे कार्यक्रम आकाशवाणी आपल्याला देत आहे. 10 ऑक्टोबर 2003 तत्कालीन खासदार अनंतराव गुढे यांच्या पुढाकाराने आणि तत्कालीन लोकसभा अध्यक्ष मनोहरराव जोशी यांच्या हस्ते आकाशवाणी केंद्र इमारती भूमिपूजन झाले होते. 2005 साली प्रथम टावर साहित्य आले होते. 2008 मध्ये इमारत बांधून तयार झाली. 2012 पासून चाचणी प्रसारण सेवेला प्रारंभ झाला आणि आज जो तारीख आहे 8 जुलै 2026 म्हणजे 13 वर्षापूर्वी 8 जुलै 2013 पासून 3 तासाचे अधिकृत भारतीय सेवा प्रसारण आपल्या आकाशवाणीमधून झालं होतं. माझं 15 डिसेंबर 2015 पासून सकाळी 10 ते 12 च्या वेळात 2 तासाचे स्थानिक प्रसारण सुरू झालं आणि 5 ऑक्टोबर 2025 पासून 4 तासाचे आता आपण प्रसारण सुरू करत आहे, सकाळी पासून ते दुपारी 12 पर्यंत. त्यामध्ये आता विविध कार्यक्रम आपण आकाशवाणीवरून प्रसारित होत आहे. विशेषतः फोन इन कार्यक्रम जो श्रोत्यांचा आवडीचा कार्यक्रम आहे. पत्र फरमाईश कार्यक्रम हा कार्यक्रम अनेक श्रोत्यांना आवडतो आणि महाराष्ट्राच्या बाहेरची जे श्रोते आहे ते आकाशवाणीला खूप देतात. फार उपलब्धी आकाशवाणी अमरावती केंद्राला मिळाली म्हणजे 1 नोव्हेंबर 2019 मध्ये न्यूज ऑन एअर हा कार्यक्रम ऐकायला मिळाला. म्हणजे जगातील कुठेही असाल आपण तर आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकायला मिळाले. अखिल भारतीय श्रोता संघाचे महासचिव म्हणून कार्य करत आहात, तर आपला हा जो श्रोता संघ आहे तर याचं काम कसं चालतं आणि आकाशवाणी अमरावतीने जे हे बदल केलेले आहेत तर या बदलाविषयी आपल्या श्रोता संघाच्या काय भावना आहेत, आपण त्यांचे प्रतिनिधी म्हणून काय सांगाल?
मॅडम, आकाशवाणीवर जे विविध कार्यक्रम जे सादर होत जातात त्याचं विशेषतः मी सांगितलं तुम्हाला फोन कार्यक्रम, स्वर संवाद आणि फरमाईशी जे कार्यक्रम असतात. श्रोते जेव्हा पत्र पाठवतात त्यांची जी नावं येतात, एखादा श्रोता असतो तो आमच्या इथं प्रत्येकाचे नाव उतरून घेतो, तो फक्त कार्यक्रम रेकॉर्ड करतो आणि तो ग्रुपवर टाकतो की कार्यक्रम कोण सादर केला होता किंवा कोणाच्या पत्रात नाव घेतले आणि असं सर्व श्रोतांना माहिती पडतं. समजा मी कार्यक्रम एखाद्या कार्यक्रमात असो ऐकला नसेल तर मला माहिती पडते की तर माझं या आकाशवाणीवरती कार्यक्रमात गाण्या वाजलेला आहे आणि माझं नाव आलेलं आहे. श्रोता समजा असा आहे की एक सामाजिक कार्यक्रम आता घेतोय. अरे वा, खूप छान. म्हणजे आकाशवाणी हे मित्रत्व वृद्धिंगत करण्याचं पण माध्यम झालेलं आहे, हो ना? हो. आता मला सांगा संजयजी की अमरावती आकाशवाणीने आपल्याला काय दिलं? अमरावती आकाशवाणीने भरपूर दिलं. मी एक श्रोता एक जरी असलो एका बाजूने मी एक लेखक म्हणून, एक कवी म्हणून मी जेव्हा समाजात वावरतो, अनेक म्हणजे माझं रूपक या आकाशवाणीवरती, माझी मुलाखत या आकाशवाणीवरती लाभली आणि विशेषतः मी आता आकाशवाणीला महसूल मिळावा त्या कार्यक्रमाला यासाठी मी आज प्रयत्न केला आणि एक मोदी शांता नावाची एजन्सी मी आकाशवाणी मिळून घेतली. हे आकाशवाणीचं एक मला या बेनिफिट मिळालेलं आहे. आज हा विशेष स्वरसंवाद आहे आकाशवाणीच्या वर्धापन दिनानिमित्त. तर आज या अनुषंगाने आपण कुठलं गीत ऐकू इच्छिता? कुठल्या गाण्याची आपण फरमाईश करणार आहात? मला ते एकच गाणं आठवतं मॅडम, साथी हात बळाला एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना. कारण ही जी आकाशवाणी आहे म्हणजे आज म्हणजे जळणघडणीपासून म्हणजे जेव्हापासून सुरू झाली आजच्यापर्यंत 13 वर्षात खूप अधिकारी येऊन गेले, कर्मचारी येऊन गेले, उद्योजक येऊन गेले आणि हे संपूर्ण येऊन गेले. त्यांच्यामुळे ही आकाशवाणी आता म्हणजे जेव्हा तो रिले सेंटर होतं म्हणजे विद्यार्थीहून कार्यक्रम होत होते, आता स्थानिक 4 तासाचे कार्यक्रम प्रसारित होतात. त्यांची जी मेहनत आहे, याच्या संघटक आहे, उद्योजक सर्वांची जी मेहनत आहे, सर्वांचा हात एकत्र राहून एक प्रगती होत आहे. म्हणून ते गाणं डेडिकेट करावं असं वाटतं. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, असं हे आकाशवाणीचं काम चाललेलं आहे आणि आकाशवाणीचंच ब्रीद आहे, बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय. तर ती असं सगळ्यांचं हित जपते आहे आणि सगळ्यांना सुखावते पण आहे. श्रोते हो, कोणताही कार्यक्रम श्रोत्यांपर्यंत पोचण्यापूर्वी अनेक कल्पना, अनेक हात आणि अनेक मनं त्यामागे कार्यरत असतात. त्यातील 2 आधारस्तंभ म्हणजे आकाशवाणीचा तंत्रज्ञ विभाग आणि कार्यक्रम विभाग. आज आपल्या आकाशवाणी अमरावतीच्या निवृत्त अधिकाऱ्यांनी त्यांच्या आठवणी, अनुभव आणि मनोगत अत्यंत मनमोकळेपणानं आपल्यासमोर मांडलं. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आकाशवाणीचा हा स्वर असाच निरंतर घुमत राहो, नव्या पिढ्यांपर्यंत पोहोचत राहो आणि समाज प्रबोधन, संस्कृती संवर्धन तसंच जनसेवेचं कार्य अधिक व्यापक होत राहो, हीच आजच्या वर्धापन दिनानिमित्त कामना. आणि आपणा सगळ्या आकाशवाणी अमरावतीवर प्रेम करणाऱ्या श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा. चला तर मग श्रोते हो, आता मी आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे आजच्या विशेष स्वरसंवाद या कार्यक्रमातून आपली अनुमती घेतेय. आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कळवायला विसरू नका. नमस्कार श्रोते हो, 8 जुलै हा आकाशवाणी अमरावतीचा वर्धापन दिवस. हा दिवस समृद्ध परंपरेचा, जनसेवेच्या प्रवासाचा आणि समाजाशी असलेल्या भावनिक नात्याचा उत्सव आहे. आशिष गावंडे, कार्यक्रम अधिकारी, आकाशवाणी अमरावती. आकाशवाणी वर्धापन दिनानिमित्त सर्व अधिकारी, कर्मचारी, कलाकार, श्रोते आणि जाहिरातदार तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या योगदान देणाऱ्या सर्व व्यक्तींना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. आकाशवाणी अमरावतीचा स्वर सदैव प्रेरणादायी आणि जनमानसाशी जोडलेला राहो. वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. श्रोते हो, आताच आपण वर्धापन दिनानिमित्त विशेष स्वरसंवाद हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाच्या संवादिका होत्या अवंती मोरे. तांत्रिक सहाय्य लाभलं होतं गणेश देशमुख यांचं. निर्मिती सहाय्य अवंती मोरे यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. श्रोते हो, वर्धापन दिन विशेष स्वरसंवाद कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण 10 तारखेला शुक्रवारी सकाळी ठीक 11 ते 12 या दरम्यान ऐकू शकाल. फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू. स्वरसंवाद फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद.